morning. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो आज निघालेलो आहोत देवदर्शनासाठी. आम्ही आलो आहोत सप्तशृंगी गडावर. नाशिकपासून हे 60 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आईचं देऊळ आहे. हे आहे डोंगरावरती, जिथून तुम्हाला 500 पायऱ्या चढून देवीचं दर्शन घ्यावं लागतं. आणि जर पॉसिबल नसेल पायऱ्या चढून तर इथे एक भारतातलं पहिलं पर्टिक्युलर रोपवेसुद्धा केलेलं आहे. तिथून तुम्ही तिकीट घेऊन जाऊ शकता. याच्याने जायचंय शर्विल आपल्याला. जाणार ना? बस येत आहे. देवीसाठी ओटी घेतली, ज्यामध्ये साडी, नारळ, प्रसाद, माळ सगळं पुढे, बांगड्या वगैरे सगळं ओटीचे सामान. चलो काय झालं? घ्यायचं ना 4 फुल 1 हाफ. पण थोडा निघाला तर चालणार नाश्ता टाइमिंग असतो 1 तासाच्या आत. एवढे सामान घ्यायचं नाही. अरे मस्त एक कुठे दिसत नाही. किती झालं? जा चलो. सो आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आता पुढे निघालेलो आहोत. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. आतमध्ये सुद्धा सगळे शॉप आहे आणि मजा येणार. चलो ओपन नाही, सगळे लॉक आहे. ही ओपन आहे का? इथे रोपवे तुम्हाला उतरवते. सिनियर सिटीजनसाठी ही लिफ्ट आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पुढे आल्यानंतर अजून एक लिफ्ट आहे.
तिथे फक्त सिनियर सिटीजनला अलाउड करतात आणि त्यांच्यासोबत एका व्यक्तीला कोणातरी अलाउड करतात. बाकी आपण सगळे स्टेअर्सने जाऊ शकतो. एक जण एका व्यक्तीसोबत एक जण अलाउड, म्हणजे सिनियर सिटीजनसाठी किंवा ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांना अजिबात चालण्याची गरज नाही, सगळी सोय केलेली आहे आणि मस्त वाटलं. खूप लोक जातात खरं तर. मम्मीला पण पाठवलंय. गाभाऱ्याच्या इथे लिफ्ट आल्यानंतर सिनियर सिटीजनसाठी सुद्धा एक वेगळा ट्रॅक आहे. ते डायरेक्ट तिकडून गाभाऱ्यात जाणार आणि खरंच खूप छान वाटतं आहे की अजिबात एक वयस्कर लोकांच्या अजिबात इथे काही हाल होणार नाहीत. एकदम छान सोय केलेली आहे. डायरेक्ट गाभाऱ्यातून तिथून मम्मी जाते आणि तिथे डायरेक्ट देवीचा गाभारा आहे तिथे की जय. देवीसाठी ओटी आणलेली आहे, ओटी काढून घेतलेली आहे. गाभाऱ्यात जाऊ आणि देवीच्या आता ओटी भरणार. आज काहीच गर्दी नाही आहे, तर चांगलं दर्शन होईल. माझ्या मागे बघू शकता पूर्ण देवी दिसते. देवीचं रूप बघा किती सुंदर आहे. पूर्ण देवी दिसते. जे सिनियर सिटीजन जे रोपवे मधून येतात त्यांना डायरेक्ट इथून येणार. रोपवे नंतर जे लिफ्ट मधून येतात त्यांना डायरेक्ट इथून एंट्री. गाभाऱ्यात दर्शन झालं मस्त. आम्ही गेलो आणि त्यांनी कर्टन लावून घेतले आणि आरतीसाठी आम्हाला एकदम गाभाऱ्याच्या अगदी मधोमध मिळाली जागा आणि अगदी देवाच्या पायथ्याशी आपण म्हणतो तसं देवीला पूर्ण बघता आलं आणि सांगू शकत नाही एवढं छान दर्शन झालं. खूपच म्हणजे अगदी जवळून पूर्ण आरती चालू असताना देवीला बघता आलं आणि खूप खूप चांगली गोष्ट आहे मी तर म्हणेल. किती सारे शॉप्स आहेत. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा खूप शॉप चालू होतात. सगळे स्वीटचे शॉप आहेत. प्रसाद ज्यांना कोणाला घेऊन जायचे नाही ते लहान मुलांचे खेळण्याचे शॉप्स आहेत. आर्टिफिशियल ज्वेलरीज आहेत. शेवील उभा राहा. थांब उभा राहा नीट. कसं झालं दर्शन? एकदम छान दर्शन झाले. इतकी व्यवस्था केली आहे की हँडिक्राफ्ट असो वयस्कर असो सगळ्यांसाठी खूप छान व्यवस्था केली. रोपवे पण झालेला आहे. रोपवे पण झालेला अगदी थेट म्हणजे देवीच्या पायापर्यंत सगळी अगदी व्यवस्था आहे. त्याच्यामुळे कसेही वयस्कर वगैरे कसेही लोक आले तर
काही टेन्शन नाही आहे. व्हीलचेअरसाठी सुद्धा वेगळी लिफ्ट आहे आणि अजिबात त्रास झाला नाही तिला, अजिबात नाही. डायरेक्ट सरळ निघाले ते गाभारातूनच ना. एक 5-6 पायऱ्या चढण्या व्यतिरिक्त काहीच नाही. मी जवळपास 20 वर्षापासून आलेलो होतो सप्तशृंगी गडावर. 20 वर्षानंतर आता आलो तर बरीच सुधारणा झालेली आहे. तेव्हा माझ्या मते रोपवेचं काम चालू होतं, मी तेव्हा नव्हतं. हे 2017ला काम चालू झालेलं होतं रोपवेचं. 2017ला 2014ला किंवा त्याच्या आधी मी एकदा आलेली, तेव्हा रोपवेचं काम चालू होतं, रोपवे नव्हते. तर 500 पायऱ्या चढून यावं लागतं ना, 400 ते 500 पायऱ्या चढून यावं लागतं. आता रोपवेचं काम झालं आहे म्हणून इथे आधी सगळे भक्तीने जायचे आणि दर्शन घ्यायचे 500 पायऱ्या चढून. आणि आता खूप सुविधा झाली, खूप इझी झालं सगळ्या गोष्टी करायला. आणि आतमध्ये पण फूड मॉल शॉप सगळं, त्याच्यामुळे मुलांसाठी पण टॉईज वगैरे हे सगळं आहे. काय घेतलं? क्ले. ज्वेलरी शॉपवरून काही शॉपिंग करून झाली आणि इथे एक्झिट आहे. इथून आम्ही आत्ता बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतरच समोरच मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आहे. तर शर्विल आता गेला आहे बसण्यासाठी बोटवर. चलो, मिळालं का तिकीट? तिकीट मिळालं. किती तिकीट आहे? 50 रुपये. किती वेळाचे? 50 रुपये तिकीट आपण गेलं. आणि माझ्या मागे एक्झॅक्ट मंदिर दिसत असेल. दर्शन झाल्यानंतर आम्ही शॉपिंग केली, ज्वेलरी शॉपिंग आणि टॉयजचे खूप सारे शॉप इथे. चांगले चांगले वस्तू आहे, रिजनेबल रेटमध्ये, जास्त काही महाग नाही आहे. पर्स वगैरे सगळं आहे, जे पाहिजे ते गॉगल्स वगैरे सगळे व्यवस्थित शॉप मिळाले. आणि मेन म्हणजे इथे छोटे छोटे जे फूड स्टॉल आहे, इथे खानदेशी जेवण मिळते. सो आम्ही हे ऑर्डर केलं आहे, पुड्याच्या वड्या, पातोडी, पाटोडीची भाजी. पाटोडी म्हणजे बेसन पिठाची बनवलेली असते स्क्वेअरमध्ये. पाटोडीची भाजी बघायची स्क्वेअर, त्याच्यासोबत भाकरी, लोणचं, कांदा. पण इथे शेवभाजी पण आहे, कांद्याची सगळ्या मसाल्यामधली शेवभाजीसुद्धा आहे. पाटोडीची भाजी, भरलेलं वांगं आहे, मटकीची उसळ, जे खानदेशी जे मेन्यू असतात ते सगळे ठेवले. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी सॅम्पललासुद्धा ते सगळे ओरिजिनल बनवून ठेवले, त्यामुळे नवीन लोकांना अंदाज येतो की हे कसं दिसत असेल किंवा कसं असेल. आणि थोडे स्पायसी असतात, खानदेशी पुढे थोडं स्पायसी बनवलं जातं, मस्त मसालेदार आहे. नुसतं मम्मीने ऑर्डर केलं. त्याला स्टार्ट. पापड खाऊन झालं. पापड पण छान आहे, नागलीचं मोठं आहे आणि एकदम असं क्रिस्पी आहे. परत बाहेर निघाल्यानंतर मग हॉटेल्स नाही आहे आणि ते जेवण चांगलं आवडलं आम्हाला सकाळी. हॉटेलला गेलं, खाली घाट उतरायचा, तिथपर्यंत हॉटेल नाही आहे. घाट उतरल्यानंतरच जे काय असेल ते खायला मिळेल. पण आता खूप 2:30 वाजलेत. मी म्हटलं इथेच थोडं खाऊन मग आम्ही निघूया. आणि इथून जाणार आहेत आम्ही नाशिकला. अजूनही ट्रॅव्हल ब्लॉग संपलेले नाही आहेत. नाशिकला आम्ही राहणार आहोत अजून 2 दिवस आणि हे सुद्धा व्हिडिओज एन्जॉय करत राहा. जर तुम्ही कधी सप्तशृंगी गडावर आलात आणि फूड मॉलमध्ये जेवण केलं तर पाटोडीची भाजी मस्त आहे, 1 नंबर मसाला आहे. स्पायसी पण जास्त झणका लागत नाही. पाटोळी भाजी म्हणतात त्याला. पप्पा कशी आहे? एकच नंबर आहे, एकदम 1 नंबर. खूप टेस्टी आहे, खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. नवीन लोकांनी तर नक्की ट्राय करायला पाहिजे. आवडले. मी दाखवली होती मगाची, या क्वांटिटीमध्ये येतं. 1 जणाची किंवा 2 जण पण थोडं थोडं खाऊ शकतात, पण तेच 1 नंबर आहे. 2 नंबर आहे. 1 जण पोट भरीने खाऊ शकतो. खूपच छान वाटते. पाटोळीची भाजी आणि भजी पण मागवली आहे. मस्त. आम्ही आता सगळं जेवण करतो, त्यानंतर मी बोलते. फायनली दर्शन करून झालं आहे आमचं आणि आम्ही आता निघालो आहोत नाशिकला जायला. मस्त छान दर्शन झालं, एकदम गाभाऱ्यात खूप वेळ मिळाला आम्हाला, आरती मिळाली. आणि सोनल खूप वेळा येऊन गेले अगोदर, तर ती असं म्हणत होते की असं कधीच होत नाही, ते 1 मिनटं पण थांबू देत नाही, लगेच डोकं टेकवा आणि पुढे. म्हणजे 2 वेळा मी जेव्हा पण येऊन गेली तर तेव्हा इतकी गर्दी होती
आणि 2 मिनिट पण राहायला म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी झालं आहे आता गर्दीमुळे. सगळेच जण अगदी 2 मिनिट उभं करतात, लगेच पुढे जायला म्हणतात. पण मस्त आम्हाला आरती मिळाली आणि हे खूप खूप भाग्याची गोष्ट मी समजते. खूप माझं भाग्य समजते की देवीकडे मला ही आरती बघायला मिळाली. तिथे उभं राहता आलं की सकाळी जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तुम्हाला आरती मिळते, पण आम्ही असं काय अगदी सकाळी गेलो नव्हतो. आम्हाला एक्सपेक्टेड पण नव्हतं की आरती आम्हाला मिळेल. 12ची आरती होती, एक्झॅक्ट 12 म्हणजे 12ला ती चालू झाली आरती गाभाऱ्यामध्ये. आणि आम्हाला माहितीही नव्हतं की 12 वाजता आरती होते. आम्ही असंच त्या टायमिंगला गेलो, आम्हाला मिळून गेले. आणि आरतीच्या वेळी नाही, मुळात काय आहे की गर्दी नाही ही म्हणते खूप लाखोनी पब्लिक येतात, पण काय माहिती की आम्हाला गर्दी नाही मिळाली. छान दर्शन, कारण गर्दी असेल तर ते मग घाई करतात. तर आज गर्दी नव्हती तर आरामशीर खूप वेळ होतं. रोपवेलाही गर्दी नव्हती, एकदम छान आम्हाला सीट मिळाली आणि व्यवस्थित आम्हाला वेटिंगही नाही लागलं, लाईनही नाही लागली. आरतीच्या आधी नवी साडी नेसवली देवीला आणि मग त्यानंतर आरती चालू झाली. आम्ही तिथेच होतो तोपर्यंत सगळी एंट्री बंद केली होती, एक्झिट पण बंद केली होती. जे गाभाऱ्यातले लोक होते ते तिथेच होते आणि मग सगळे आम्हाला आरती सगळी बघायला मिळाली. तर आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी कव्हर केली असेल. काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल ते नक्की तुम्ही विचारा. अजिबात कसलीच एक मिनिट पुढे अजिबात कसलीच इथे हे नाही आहे, गैरसोय नाही आहे. कोणीही येऊ शकतं, सिनियर सिटीजन येऊ शकतात. कोणाला त्रास असेल, अगदी व्हीलचेअरवर असेल त्यांनासुद्धा एक वेगळी लिफ्ट आहे जी मी झूम करून तुम्हाला दाखवली होती. ती स्पेशल फक्त व्हीलचेअर जाण्यासाठीच त्यांनी केलेली आहे की ते सुद्धा लोक तिथे दर्शन घेऊ शकतात. सगळी सोय केली आहे बिंदास. यामध्ये सुद्धा फूड स्टॉल आहेत, खाण्याची, राहण्याची, वॉशरूम सगळं आहे, सगळं क्लीन आहे, व्यवस्थित आहे. आईचं नक्की दर्शन घ्या. आणि आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. काही विचारायचं असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी ट्राय करेल. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग. बाय. सप्तशृंगी माता की जय. अजून एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे की मागच्या वेळी मी जेव्हा आली होती सप्तशृंगी गडावर तर ते मी शूटसाठी आली होती. माझी एक शूटिंग होती. मी एका मूवीमध्ये काम केलं होतं खूप वर्षाआधी, एक 12-13 वर्षापूर्वी. आणि तिथे मला मेन म्हणजे माझं नशीब असं की इतकं चांगलं की मला एक देवीचा रोल मिळाला होता. आणि तेव्हा इथे असं देवीचा रोल करणं आणि रोपवे नव्हतं, मेन म्हणजे ही रोपवे नव्हती, पायऱ्या चढून जाणं, तर सगळी तयारी खालून करून मी गेले होते. मला चांगलं आठवतं. आमचे जे डिरेक्टर होते त्यांनी परमिशन घेतली होती गाभाऱ्यात शूट करण्यासाठी. आणि आमची सगळी टीम, सगळे कॅमेरे मेंबर, सगळे जे होते आमच्या टीममधले ते सगळे गेले होते. सगळे माझे फ्रेंड्स गेले होते आणि खूप छान मजा आली होती. माझा पूर्ण तो एक नऊवारीचा गेटअप सगळं मी केला होता, नऊवारीचा लुक केला होता. सगळे ते दागिने घातले होते, देवीचा मुकुट घातला होता. आणि तेव्हा ते मूवी खरं म्हणजे थिएटरला पण लागले होते, पण जे CD असायचे तेव्हा जास्त CD यूज केल्या जायच्या. आणि माझी ती पहिली मूवी होती. मी कधीच नाही विसरणारी गोष्ट की मी इथे आली होती गाभाऱ्यामध्ये, माझी शूट झाली होती. परमिशन, माझा जो टायमिंग होता त्या टायमाला आम्ही गेलो होतो. सकाळी पहाटे 4ला उठून आम्ही सगळी तयारी केली होती. माझा सगळा मेकअप केला होता प्रॉपर जो देवीचा असतो तो. नऊवारी साडी वेअर केली होती, नेसली होती नऊवारी साडी. आणि ते नऊवारी साडी, मुकुट, सगळं ते त्रिशूल वगैरे घेऊन मी आणि आमचे सगळे टीम मेंबर 300 पायऱ्या चढून गेलो होतो. सकाळी 4 वाजेपासूनची तयारी, आम्ही 7 वाजेपर्यंत तिथं सगळं व्यवस्थित पोचलं होतं. आय थिंक 8चा वगैरे आमचा शूटचा टाईम होता. 8ला आम्ही तिथे शूट केला. म्हणायला किती सोपं असतं की अगदी 2 मिनटाचा माझा शूट होता तिथे गाभाऱ्यामध्ये की देवी प्रसन्न होते असा तो सीन होता मूवीमधला. तर मला खूप आवडली ती गोष्ट खरं तर की 2 मिनटाचा सीन होता. पण कसं असतं, आपण कुठलाही मूवी, वेब सिरीज, कुठला एक सीन बघतो अगदी 2 मिनटाचा, 1 मिनटाचा असा तो असतो. पण काय मेहनत असते त्यामागे हे त्या दिवशी नक्कीच कळालं. एवढ्या पायऱ्या चढून आमची हालत झाली होती, सगळे घामेघूम झालो होतो आम्ही. वर तेव्हा काही सोय नव्हती. आता तरी खूप खूप इझी आहे, पण तेव्हा काही सोय नव्हती. त्यात शूट केली. आणि दुसरा एक्सपिरियन्स असा होता की सगळ्यांना असं वाटायचं की म्हणजे एकदम श्रद्धाळू लोक असतात तर काहींना असं वाटायचं की खरंच देवी. अक्षरशः माझ्या किती लोकांनी तेव्हा पायसुद्धा पडले होते मी नाही म्हणत असताना की नाही मला पाय नाही, म्हणजे पाय नका पडू, ही आमची शूटिंग आहे. पण त्यांना असं वाटायचं की नाही हे तुम्ही देवीच आहेत असं. फॅमिली होती एक, त्यांनी तर मला अक्षरशः त्यांचा लहान मुलगा होता, त्यांनी माझ्या हातात दिला आणि म्हणाले याच्या डोक्यावर हात ठेवा ना आणि आशीर्वाद द्या म्हणून. म्हणजे इतकं देवीला सांगण्याचं इंटेन्शन हेच होतं, इतकं देवीला मानलं जातं इथे. खूप मान्यता आहे, खूप अशी आपण म्हणतो नवसाला पावणारी अशी देवी आहे. खूप श्रद्धाळू देवीला खूप मानतात इथे.
काही काहींचे नवस असतात. नवस म्हणजे प्रत्येक पायरी समजा तेव्हा पायरीने यायची तर 300 पायऱ्या असतात. तर प्रत्येक पायरीवर कोणी कापूर जाळत येतं, एक पायरीवर एक कापूर असतं, कोणी गुडघ्यावर दर्शन घेत येत असतं, कोणी नारळ फोडत येत असतं. आणि ही नवसाला पावणारी देवी आहे. ह्या देवीचं पूर्ण खानदेशमध्ये खूप खूप जास्त महत्त्व आहे आणि सांगू शकत नाही. मला त्याचं रोल मिळाला आणि मी तिथे गेली तर मला खूप भाग्याची वाटते ती गोष्ट. तेच आईने मला आज दिला आशीर्वाद की मी गाभाऱ्यात जाऊन तिथे आरतीचं मला खरं तर इतक्या वेळानंतर आम्ही गेलो तर खूप गर्दीने आम्ही निघायला हवं होतं, पण गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळालं. तो हा सुद्धा मला एक आशीर्वाद वाटतो की खरंच म्हणजे मानलं जातं या देवीला. नक्की तुम्हाला पॉसिबल असेल तर या वातावरण खूप छान आहे. देवीचा आशीर्वाद घेऊन जा. सगळ्या सुखसोयी आहेत आणि मस्त वाटलं ते सगळं बघून. तेवढं आमची शूटिंग झाल्यानंतर 2 मिनिटाचा सीन झाल्यानंतर आम्ही सगळे परत खाली आलो होतो एवढं सगळं. आणि तिथे चेंजिंगला सुद्धा नव्हतं तेव्हा काही, आताही नाही चेंजिंगला, पण शूटिंग वगैरे होत असेल तर माहीत नाही बाकी, पण तेव्हा चेंजिंगला असं काही पॉसिबल नव्हतं. खाली आम्ही गावामध्ये एक रूम घेतली होती, तिथेच सगळं चेंज वगैरे केलं आणि मग तिथून घरी निघालो होतो. 1 दिवस स्टेला आधी आलो होतो आणि आता कुठे सीडी मिळत नाही, पण सीडी इथे कुठे मिळाली तर मी नक्की ते बघेल. मग त्यानंतर खूप साऱ्या मूवीज छोटे छोटे मी रोल ट्राय केले आणि आय थिंक व्हिडिओमध्ये ही बाजू मी पहिल्यांदाच सांगते आणि मला खूप आवडतं ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला. जर सीडी मिळाली आणि त्यात जर नाव असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते गडावर शूट केल्यानंतर माझं एक 15-20 दिवसांनी डबिंगसुद्धा होती. त्यासाठी मी तिथे रेकॉर्डिंगसाठी सुद्धा गेली होती आणि मी खूप काय एक 10-12 वर्षापूर्वी खूप काय असे ट्राय केलेले आहेत. आणि लाईव्ह असे असते ना, सगळ्या गोष्टी लाईव्हमध्ये नाही होत पॉसिबल, पण सगळ्या फेज आपण ट्राय करत राहिलं पाहिजे. असं नाही की एक सक्सेस नाही होतं आपण जे नाही करायचं. सो मला ते आवडतं आणि मी सगळ्या गोष्टी त्या इंटरेस्ट नाही करते. सो चलो दर्शन गेलं आता कार घ्यायला, कारण इथे कार यायला आहे जागा. पार्किंग खूप लांब आहे थोडी पुढे, मग आम्ही इथूनच बसू. चलो आता थोडं ऊन आलं आहे, सकाळी पाऊस होता. इथे सगळी पार्किंग आहे, ही जी येते ही वाली, आणि इथून रोपवेला जायला रस्ता आहे समोर, वर देवी. करवंद म्हणजे हे बघ ना पॉकेट कसं बनवलंय, शरीर डिश कशी बनवली पानाची. एक खाऊ दे पण त्याच्यामध्ये सीड्स असतात, सीड्स नाही खायच्या.